नमस्कार मित्रांनो, मराठी प्रसार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। राज्य कर्मचाऱ्यांना मिळणारे सेवानिवृत्ती उपदान म्हणजे काय, कोणत्या कर्मचाऱ्यास मिळते, त्याची रक्कम कशा प्रकारे निश्चित करण्यात येते, या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊयात। शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या नंतर मासिक दराने निवृत्तीवेतन मिळत असते। त्या व्यतिरिक्त सेवानिवृत्त झाल्यावर एक रकमी उपदानाची स्वरूपात जी रक्कम मिळत असते तिला सेवानिवृत्ती उपदान असे म्हटले जाते। सेवानिवृत्ती उपदान हाही निवृत्तीवेतनाचाच भाग म्हणून समजला जातो। सेवानिवृत्तीपूर्वी ज्यांची सेवा किमान 5 वर्ष अहर्तकारी सेवा पूर्ण झाली आहे त्यानंतर सेवा उपदान दिले जाते। सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे पूर्ण केलेल्या अहर्तकारी सेवेच्या प्रत्येक 6माही कालावधीसाठी वेतनाच्या 1/4 रक्कम सेवानिवृत्ती रक्कम म्हणून दिली जाते। मात्र यासाठी त्याच्या अंतिम वेतनाच्या 16.5 महिन्यांचे वेतन ही कमाल मर्यादा ठरवण्यात आली आहे। शिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये ही रक्कम विहित आर्थिक मर्यादेपेक्षा म्हणजेच दिनांक 31 डिसेंबर 2005 पर्यंत 2.5 लाख व दिनांक 1 जानेवारी 2006 पासून 7 लाखापेक्षा जास्त होता कामा नये, अशी सुधारणा शासन अधिसूचना वित्त विभाग दिनांक 16 जानेवारी 2016 नुसार केली आहे। याबाबत वेतन म्हणजे कर्मचारी सेवानिवृत्त होताना जे मूळ वेतन घेतो ते वेतन विचारात घ्यावे असे नमूद करण्यात आले आहे। त्याचबरोबर दिनांक 1 जानेवारी 2016 पासून शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 1 मार्च 2016 नुसार सदर उपदानाची कमाल मर्यादा 14 लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे। सदर रक्कम काढण्याकरिता अंतिम वेतन भागिले 4 गुणिले पूर्ण अर्ध 6माही कालावधी अशा प्रकारच्या सूत्राचा वापर करून सदर उपदानाची रक्कम काढू